ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना। शिरोळ तालुक्यात 3,17,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। शिरोळ तालुक्यात 296 मतदान केंद्रावर उद्या 3,17,490 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। हातकणंगले लोकसभेसाठी कोण होणार खासदार हे उद्या ठरणार आहे। शिरोळ तहसील कार्यालयातून दुपारी रणरणत्या उन्हात मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्या। उमेदवाराचे भवितव्य उद्या या मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे। यासाठी 1758 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली। श्री बुवापन मंदिर परिसर व श्री पद्माराज विद्यालय येथे खासगी व एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती। यामध्ये 54 बसेस, 2 कार्गो, 57 जीप अशा एकूण 113 वाहनांची सोय करण्यात आली होती। यावेळी विद्यालयाला एसटी डेपोचे स्वरूप प्राप्त झालं होतं। वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी आंध्र प्रदेश राज्यातील 96 पोलिसांचे पथक तैनात करण्यात आलं आहे। यावर्षी तिरंगी चौरंगी चुरशीची लढत असल्यामुळे मोठ्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे अशी शक्यता जाणकारातून व्यक्त होतीये। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।